पृथूनंतर त्याचा पुत्र विजिताश्व सम्राट झाला. त्याला आपल्या लहान भावांबद्दल फार प्रेम होते, म्हणून त्याने चौघांना एकेका दिशेचे राज्य दिले. त्याच्या 2 राण्या होत्या. पैकी एकीचे 3 पुत्र अग्नीचा अंश घेतलेले होते, तर दुसरीचा पुत्र हवीरधान हा होता. त्याचा पुत्र प्राचीन बर्ही. या प्राचीन बर्हीला शतद्रुतीपासून प्रचेता नावाचे 10 पुत्र झाले होते. ते सर्वजण धर्मज्ञ होते. तपश्चर्येनंतर त्यांना महादेवांनी दर्शन दिले होते. ते एकाग्रतापूर्वक महादेवांचे ध्यान, जप आणि पूजन करीत असत. यावेळी शंकराने गायलेले रुद्रगीत म्हणजे श्री विष्णूचे गुणवर्णन आणि भक्तीचे महात्म्य आहे. त्याला योगादेश स्तोत्र असे म्हटले जाते. पुरंजनाख्यान. प्राचीन बर्हीपुत्र प्रचेतानी भगवान रुद्रांना सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत अनेक वर्षे पाण्यात उभे राहून तपश्चर्या केली. या काळात प्राचीन बर्हीचे चित्त कर्मकांडात रममाण झाले होते. त्यावेळी भगवान नारदांनी त्याला उपदेश केला. त्याला पुरंजनाख्यान सांगितले. हे सर्व जीवाच्या स्थितीवरील एक उत्तम रूपक आहे. सुखोपभोगाच्या शोधात असलेल्या पुरंजनावर एका नगरीतील सुंदरी आपले मोहजाल घालते. तो पूर्णपणे तिच्या आहारी जातो. सुखोपभोगात रमल्याने त्याला आत्मा आणि परमात्मा याचे काहीच ज्ञान होत नाही. नेमक्या त्याच वेळी त्याच्या राज्यावर चंडवेग या गंधर्व राजाने 360 गंधर्वांसह हल्ला केला. या प्रसंगी 5 फण्यांचा नाग 100 वर्षे नगराचे रक्षण करीत राहिला. आता पुरंजनाला संकटाची चाहूल लागली. नागही थकला असल्याचे त्याच्या लक्षात आले. कालाची कन्या म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्था वर संशोधनासाठी हिंडत होती. ती या नगराचा उपभोग घेऊ लागली. राजाला तर वृद्धत्व आले. यवन म्हणजे रोग सुद्धा त्या नगरीत घुसू लागले. भय नावाच्या यवनेश्वराचे सेवक पुरंजनाच्या नगरीवर तुटून पडले. एका स्त्रीच्या आसक्तीने पुरंजनाची अशी दुर्दशा झाली. मृत्यूसमयी स्त्रीचाच विचार करणाऱ्या पुरंजनाला विदर्भ राजाच्या घरी एका कन्येचाच जन्म मिळाला. पांड्य नरेश मलयध्वजाने विदर्भ कन्येशी विवाह केला. अविद्येमुळे ही स्त्री किंवा पुरुष अशी रूपे दिसतात. सर्व ईश्वराचे अंश आहेत असे प्राचीन बर्हीला नारदाने पुरंजनाख्यानातून सांगितले होते. आता पुरंजनाख्यानाचा खरा अर्थ प्राचीन बर्हीला समजून घ्यायचा होता. पुरंजन म्हणजे जीव. तो शरीररूप नगर तयार करतो. 9 दाराच्या नगरीत पुरंजन रमतो. 9 दारे, 2 हात, 2 पाय, 9 दारे, 2 हात व 2 पायांचा मानव देह पुरंजन स्वीकारतो. 10 इंद्रिये त्याचे मित्र आहेत. केवळ यज्ञाच्या योगे कर्मनिवृत्ती नाही, त्यासाठी भक्तियोग पाहिजे. आत्म्यावर हरिणाचे रूपक केले आहे, म्हणून माणूस मरणाच्या जबड्यातील हरिण आहे. त्याला भोवतालच्या सुखांची कामना आहे. नारदाने प्राचीन बर्हीला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले. पुरंजन आख्यानाचे रहस्य आणि आपल्या जीवनाशी संदर्भ काय असा प्रश्न पडतो. पुरंजन रूपी जीव अविज्ञात रूपी ईश्वराचे अस्तित्व मानित नाही, त्याची उपेक्षा करतो. त्यामुळेच त्याची भयानक दशा होते, त्याचे अधःपतन होते. विषयोपभोगात रममाण झाल्याने बुद्धी भ्रष्ट कशी होते तेही कळत नाही. जीवन नीतिशून्य कसे बनते त्याचे वर्णन या रूपकात केले आहे. उपनिषदात पण हेच तत्व सांगण्यासाठी एक रूपक आहे. एकाच झाडावर 2 पक्षी आहेत. खालच्या फांदीवर पक्षी भोग भोगण्यात रममाण आहे, तर वरच्या फांदीवरील पक्षी हा सर्व काही केवळ साक्षी भावाने पाहत आहे. भोगात रममाण असणाऱ्याला जरा नावाची यमराजाची मुलगी
म्हणजेच म्हातारपण केव्हा येते ते लक्षात येत नाही. मग केस पांढरे होणे, दात पडणे, ऐकायला न येणे या निमित्ताने ती सांगत असते की आता पुरे झाले. आजपर्यंत स्वकल्याणासाठी, श्रेयसासाठी तू काही केले नाहीस. निदान आता तरी कर. फायद्याकडे, स्वार्थाकडे पाहून धावणाऱ्या बुद्धीला विषयाधिष्ठित बुद्धी म्हणतात. आपण सतत काहीतरी करत असतो, ते कशाच्या तरी अपेक्षेने. परंतु फायदा मिळाला नाही, स्वार्थ साधला नाही, तरी स्वधर्माचरण चालू ठेव, असे बुद्धीला समजावले पाहिजे. आणि यालाच म्हणतात साधना. भागवतकार सांगतात की माणसाने निश्चयात्मक अशा बुद्धीच्या साह्याने प्रत्येक दिवशी ठराविक वेळी थोडा वेळ तरी एकांतात गेले पाहिजे. भूतकाळात घडून गेल्याबद्दलची ममता नाही, भविष्य काळात घडणारे आहे म्हणून चिंता नाही, आणि वर्तमानाबाबत उद्विग्नता नाही. जीवनात कर्मकांडाबाबत वैफल्य हवे आणि भक्तीला प्राधान्य हवे. कर्माधिष्ठित वृत्ती हवी, पण त्याला भक्तीची जोडही हवी. एकंदरीतच हे पुरंजनाचे आख्यान सांगण्यामागचे एक तत्वज्ञान आहे. जसे आपल्या मनोमय लिंग शरीराने स्वप्नावस्थेत विहार करणाऱ्या प्राण्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतानाही त्यांचा भास होतो, तसेच हे दिसणारे पदार्थ प्रत्यक्षात नसतानाही अज्ञान निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला जन्म मरण रूप संसारापासून मुक्ती मिळत नाही. म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे. हे तत्व समजण्यासाठी हे कथानक आहे. कर्माच्या योगाने चित्ताचा मलनाश होतो, उपासनाने चित्ताचे चांचल्य नष्ट होते आणि ज्ञानाने चित्तावरील अज्ञानाचे आवरण नाहीसे होते. यासाठीच हे पुरंजनाचे आख्यानाचे रूपक भागवतात मुद्दाम सांगितले आहे. प्रचेत विवाह आणि निर्वाण. प्रचेतांना विष्णू दर्शन होऊन वरप्राप्ती होते. पृथ्वी व स्वर्गावरील सर्व भोगत 10 लाख दिव्य वर्षापर्यंत बलवान राहाल असा वरही त्यांना मिळाला. तसेच प्रमलोच्या अप्सरेने कंडू ऋषींचा तपस्या भंग केला होता. इंद्राच्या सांगण्यावरून आलेली ही अप्सरा आपल्या कमलनयना कन्येला तेथेच सोडून गेली. मरीषा नावाची ही कन्या सर्व प्रचेतांची पत्नी होईल, सर्वांवर सारखेच प्रेम करेल म्हणून वंशवृद्धीसाठी तिचा स्वीकार करण्याचे भगवंतांनी सांगितले. प्रचेतांनी भगवत भक्तीचा वर मागितला होता. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार प्रचेतांनी त्या मरीषा नावाच्या कन्येशी विवाह केला. त्यांना जो पुत्र झाला तो महादेवाची अवज्ञा करणारा पूर्वाश्रमीचा दक्ष होय. कर्म करण्यामध्ये दक्ष म्हणजे तत्पर असा हा दक्ष, त्याला ब्रह्मदेवानी प्रजापतीचा नायक या पदावर नियुक्त केले. पुष्कळ वर्षे राज्य भोगल्यानंतर प्रचेत विरक्त होऊन वनात जातात. समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असे ज्ञान त्यांनी पश्चिम दिशेच्या समुद्र तटावर घेतले होते. नारदांनी त्यांना भगवंताचे रूप सांगून भगवत भक्तीचा उपदेशही केला होता. त्यानंतर प्रचेतगण सुद्धा भगवंताच्या चरणकमलांचे चिंतन करून भगवत धामाला गेले. अशा प्रकारे मैत्रेयांच्या मुखाने ही भगवत गुणानुवाद युक्त कथा ऐकून विदुर प्रेममग्न झाले. मैत्रेयांना प्रणाम करून विदुर शांत चित्ताने बंधुजनांना भेटण्यासाठी निघून गेले.